नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत लहान मुलांना आवडणारी खमंग खुसखुशीत अशी पालकपुरी. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पालकपुरी करण्यासाठी इथे मी साधारण 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा चमचा मोरिंगा पावडर घातलेली आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा जिरं, साधारण 3 ते 4 चमचे लाल तिखट पावडर घातलेले आहे. चवीपुरते मीठ घालायचे आहे. 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि थोडासा ओवा हातावर मळून घातलेला आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी निहाकी रसोईला नक्की सबस्क्राईब करा. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून त्याचा एक टाईट डोव बनवूया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आता इथे आपला हा घट्ट गोळा मळून झालेला आहे. हा साधारण 5 ते 10 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया. आता त्यातला एक मोठा गोळा घेऊन एक पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी आपल्याला मीडियम जाड ठेवायची आहे. जास्त पातळ पोळी लाटायची नाही आहे. मुलांच्या टिफिनसाठी ही अतिशय योग्य रेसिपी आहे आणि अतिशय सोपी आणि छान रेसिपी आहे. तर ही तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते. आता इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आता एक वाटीच्या साहाय्याने आपण पुरीचा आकार करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता पुरी आपली तयार झालेली आहे. याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही करून घेऊया. इथे साधारण 7 ते 8 पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवायची आहे. आता एक एक पुरी आपण तळून घेऊया.